आम्ही सगळे चित्रांचे वारकरी आहोत, त्यामुळे आम्हाला खास आज वारकऱ्यांचा पोशाख दिलेला आहे आणि खूप छान वाटतंय की सगळे एकाच पद्धतीने एक संघाची भावना आमच्यात त्यामुळे जागृत झाले. जर काय आम्ही एका दिंडीतनं विठ्ठलाची भेट घ्यायला चाललोय असं वाटतंय. ह्या फेस्टिवलचं वैशिष्ट्य मला हे जाणवलं की ठाणेकर खूप कलारसिक आहेत. शेतकरी पेरणी केल्यानंतर वारीला जातो, तसंच मग ते जे नैसर्गिक फेस्टिवल आहे तसंच माझ्या चित्राचा विषयसुद्धा वारी आलेला आहे. गेली 2 वर्ष मी देहू ते पंढरपूर पायी वारी करतो आणि पायी वारी करत करत स्केचिंग करतो आणि मग ते सगळं जे ऑब्झर्वेशन आहे ते मी हे पेंटिंगमध्ये उतरवलेलं आहे. तर अतिशय भक्तिमय वातावरणात आणि एक माऊली म्हणून एक वावरताना, वारकरी म्हणून वावरताना, चित्र काढताना एक भक्तिमय वातावरण मिळत आहे. विठ्ठल वारी, वारकरी हा एक विषय घेऊन आम्ही एक चित्र साकारत आहोत. एक नवीन संकल्पना मांडत आहोत. दरवेळी आम्ही काम करताना आमच्या स्टुडिओमध्ये जेव्हा काम करतो तो अनुभव आणि आता प्रेक्षकांमध्ये असलेला अनुभव हा फारच वेगळा असतो. कारण मी ज्या थीममध्ये केलेले माझ्या ज्या संकल्पना आहेत ते मला कशा वाटतात हे मी उतरवलेलं आहे, पण प्रेक्षक त्यांच्या अनुभवाने त्यांना या पेंटिंगमध्ये काय वाटतंय तर ते अनुभव माझ्याशी जेव्हा शेअर करतात हा एक वेगळा अनुभव वाटतो. त्यामुळे ही थीम जेव्हा पेंटिंग रूपात जेव्हा सादर करताना फार मजा आली, खूप चांगलं वाटलं. वारकरी संप्रदायातली जी वारकरी मंडळी जशी वारीमध्ये एकत्र येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात त्याच पद्धतीने आज आम्ही सगळे कलावंत इथं मिळून पंढरीची वारी या थीमवरती काम करतो आहे. खूप आनंद होतो आहे. विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिवल होतो त्याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. म्हणजे त्याला लोकांची संख्या भरपूर प्रमाणात असते आणि चित्र पण आमची खूप अप्रिशिएट केली जातात. इथे लोकांचा प्रतिसाद खूप छान होता. लोकांनी खूप कौतुक केलं सगळ्यांच्या पेंटिंगचं आणि एक चांगलं प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे आम्हालाही पेंटिंग करायला अजून छान वाटलं.